नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. प्रथम फाउंडेशन आणि आदिवासी विकास विभाग यांच्यातर्फे घेण्यात येणारे पोलीस भरती, पॅरामिलिटरी आणि अग्निवीर योजनांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला महिना 10,000 रुपये विद्यावेतन म्हणून देण्यात येणार आहे. तर त्याचा फॉर्म कसा भरायचा याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, संपूर्ण बघा. तर अशी ही वेबसाईट आहे, याच्यामध्ये तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणून एक ऑप्शन दिसेल. तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या बटनावर. रजिस्टर या बटनावर क्लिक केलं की अशा प्रकारचा फॉर्मॅट ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं टाकायचं आहे. पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्याच्या खाली जन्मतारीख वगैरे टाकायची आहे. त्याच्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे. तर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर OTP सेंड होईल. त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये जो जीमेलचा तुमचा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी टाकून सेंड OTP म्हणायचं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून सेंड OTP म्हणायचं आहे. जन्मतारीख व्यवस्थित टाका. जन्मतारीख टाकून झाल्यावर ईमेल आय डी टाकायचं आहे आपल्याला. ईमेल आय डी पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, स्पेलिंग मिस्टेक करू नका, नाहीतर OTP येत नाही. बऱ्याच वेळा विद्यार्थी गडबडीमध्ये ईमेल आय डी चुकवतात आणि मग OTP येत नाही त्यांना. तर असं टाईम लागतो थोडासा. तर तो OTP वगैरे टाकून तुम्ही पुढची प्रोसेस व्हेरीफाय OTP करून घ्या. ओके. तर दोन्ही पण OTP व्हेरीफाय करून झालेले आहेत आपले. OTP व्हेरीफाय करून झाल्यानंतर खाली पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाकायचं आहे. पास आहे 1 2 3 किंवा तुम्ही काय पण टाकू शकता, तुमच्या नावाचं किंवा दुसरं काही पण. त्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे, तो नंबरमध्येच आहे. नंबरमध्ये टाकून घ्यायचा. खाली व्हेरीफाय कॅप्चावर क्लिक करायचं. कॅप्चा व्हेरीफाय होतो. व्हेरीफाय झालं की रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं. तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर इथं परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जो ईमेल आय डी टाकला होता तोच ईमेल आय डी परत टाकायचा आहे. आणि खाली तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तोच पासवर्ड टाकायचा. परत खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा बघून तसाच टाकायचा आणि खाली लॉग इन म्हणायचं. पहिले कॅप्चा व्हेरीफाय करून घ्या, नंतर लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर ह्या असं एक पेज येईल. त्याच्यात तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहे. तो सूचना एकदा वाचून घ्या पूर्ण. आता मी वाचलेल्या आहेत म्हणून मी ॲग्रीवर या बटनावर क्लिक करून सबमिट करतो आहे, म्हणजे फॉर्म भरायला विंडो ओपन होईल. सक्सेस केलं आहे, ओके आलं. तर मित्रांनो, इन्स्ट्रक्शन्स वाचून झाले की खाली स्टार्ट फिलिंग द फॉर्म असा ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यात तुम्हाला फॉर्मवर काय काय माहिती भरायची ती माहिती येईल. तर सर्वात पहिले आपल्याला फोटो अपलोड करायचा असतो. त्याच्या शेजारी आधार कार्ड नंबर टाकायचा ऑप्शन आहे. तर मी पहिले आधार कार्ड नंबर टाकून घेतो आहे. आधार कार्ड नंबर टाकून झाला की लगेच साईडला फोटो अपलोड करायचा. तर मी आता फोटो पहिले स्कॅन करून घेतलेला आहे विद्यार्थ्याचा. तर मी फोटो अपलोड करतो आहे. फोटोची ॲडजस्टमेंट करायला लागते. फोटो 50 ते 100 KB लागतो. तर तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरत असाल तर फोटो 50 ते 100 KB साईज ॲडजस्ट करून घ्या पहिले. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस सिंगल असेल तर सिंगल करा, मॅरिड असेल तर मॅरिड करा. खाली वडिलांचं नाव, आईचं नाव टाकायचं आहे. वडिलांचं नाव सेपरेट टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं, त्यानंतर आजोबाचं, नंतर आडनाव. तसंच आईचं पण नाव तसंच टाकायचं आहे तुम्हाला. आईचं नाव, वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव टाकायचं. आई वडिलांची नावं टाकून झाल्यानंतर एक अल्टरनेट मोबाईल नंबर विचारलेला आहे. तुमच्याकडे जर का दुसरा नंबर असेल तर तो टाका, किंवा तुमच्या भावाचा, बहिणीचा, कोणाचा पण टाकून द्या. त्यानंतर जेंडर विचारलं आहे, तुम्ही मुलगा आहात की मुलगी ते त्याच्यात सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी फक्त ST कॅटेगरीचाच ऑप्शन आहे. ST कॅटेगरी, कारण की ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आहे, तर खास ST कॅटेगरीचा ऑप्शन येईल. तुम्ही अनाथ आहात का ते विचारलं आहे. नसेल तर yes नो करा आणि सेव्ह करा. नंतर पुढचं पेज येईल, ज्याच्यामध्ये आपल्याला पत्ता टाकायचा आहे. तर तुमचा जो गावाचा काही ॲड्रेस असेल तो याच्यात टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली पिनकोड टाका. आधार कार्डवर बघून घ्या पिनकोड, कारण की पुढं व्हिलेज सिलेक्ट करायचा ऑप्शन येतो. तर पिनकोड चुकला तर ते व्हिलेज येत नाही. आपले व्हिलेजचं नाव येत नसेल तर पोस्ट आपलं जे काय असेल ते पोस्ट निवडा. त्याच्यामध्ये खाली टिक मार्क करून द्या कम्युनिकेशन ॲड्रेसचं जर का सेम असेल तर.
आणि त्याच्यानंतर सेंटर निवडायचे, 5 सेंटर टाकायचे आहेत आपल्याला एक्झामसाठी. तर मी आता विद्यार्थी नाशिकचा आहे म्हणून पहिलं नाशिक टाकल्यानंतर पुणे, मुंबई, ठाणे आणि शेवटी जळगाव असे 5 सेंटर टाकलेले आहेत. त्यानंतर तुमचं प्रकल्प ऑफिस कुठलं आहे ते टाकायचं आहे. तर आता नाशिकचा विद्यार्थी म्हणून मी नाशिक निवडतो आहे. नाशिकमध्ये पण एक कळवणचा ऑप्शन येतो, तर माझा विद्यार्थी पेठ तालुक्यातला आहे म्हणून मी नाशिकच निवडतो आहे, कारण की पेठ तालुक्याचं ऑफिस नाशिकलाच आहे. सेव्ह करायचं. त्याच्यानंतर पुढचं पेज येईल. पुढच्या पेजमध्ये तुमचं क्वालिफिकेशन काय काय झालं आहे ते टाकायचं आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन जितकं काही तुमचं क्वालिफिकेशन असेल ते एक एक स्टेप भरायचे आहे त्याच्यामध्ये. तर पहिले बोर्ड निवडायचं आहे. पासिंग इयर 10वीचं काय असेल ते टाकायचं आहे. नंतर शाळेचं नाव टाकायचं आहे तुमच्या, आणि खाली मेथड ऑफ एज्युकेशन ते निवडायची आहे. तर शाळेचं नाव वगैरे टाकून घ्या व्यवस्थित. कोणत्या वर्षी पास झालात ते तुमच्या मार्कशीटवर बघून व्यवस्थितपणे भरा माहिती. त्याच्यानंतर तुमचे मार्कशीटवर जे मार्क आहेत ते मार्क टाकायचे आहेत. पहिले टोटल मार्क, नंतर ऑप्टेन मार्क, पर्सेंटेज आपोआप येऊन जाईल. नंतर क्वालिफिकेशन ॲड करायचं तुमची जर का 12वी झाली असेल तर. असे 12वीची माहिती पण पूर्ण भरून घ्या. साल वगैरे टाकायचं आहे. स्ट्रीम कोणती होती 12वीला, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स जी काय असेल ते टाका. कॉलेज किंवा शाळेचं जे काही नाव असेल ते परत टाकायचं आहे. परत आपल्याला मार्क टाकायचे, टक्केवारी आपोआप येईल त्याच्यामध्ये. सोपी माहिती, खूप सोपी माहिती आहे. फक्त शेवटचा डॉक्युमेंट अपलोडिंगचा पार्ट जरा अवघड आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतोय पुढे. तर ही माहिती सेव्ह झालेली आहे. आता मी पुढच्या पार्टकडे आलो आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही डोमासाईल ऑफ महाराष्ट्र आहे का येस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डोमासाईल तुमच्याकडे आहे का तर ते पण येस म्हणायचं, कारण की डोमासाईल लागणारच आहे मित्रांनो कंपल्सरी. डोमासाईलच्या सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे इथं. इथं पुढं बारकोड नंबर लिहिला आहे, पण आपण जो डोमासाईलला एक नंबर असतो विशिष्ट प्रकारचा तो नंबर टाकायचा आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे डोमासाईलच्या सर्टिफिकेटवरचा नंबर टाकायचा. त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही ते विचारले. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे मित्रांनो, तर तिथं येस म्हणा. त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेटवर जो तुमचा नंबर असतो कास्ट सर्टिफिकेटचा तो नंबर टाकायचा आहे. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधून मिळाले आहे तर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, आणि इश्युरिंग अथॉरिटी कोण होतं, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा दुसरं काय असेल तर ते निवडा त्याच्यामध्ये. कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही आहे, तर मी तिथं नो केलेलं आहे, विद्यार्थ्याकडे नाही आहे म्हणून. नंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, कारण की फक्त गरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. तर तुमच्याकडं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल. तर उत्पन्नाचा दाखला काढून घ्या आणि उत्पन्नाचं किती उत्पन्न आहे दाखल्यावरती टाका. त्याच्यानंतर त्याच्यावरचा नंबर टाकायचा आहे. इश्युइंग अथॉरिटी कोण आहे, तहसीलदार असेल तहसीलदार टाका. नंतर कोणत्या जिल्ह्यातून मिळालं आहे, कोणत्या तालुक्यातून मिळालं आहे ते निवडून सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं. ओके, तर इथपर्यंत सेव्ह झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथं सही फक्त JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंटचे PDF बनवायचे आहेत. PDF साठी तुम्ही त्याची साईज 250 KB आतच ठेवा, तरच ते अपलोड होईल, नाही तर अपलोड होणार नाही. तर सगळे डॉक्युमेंट तुम्ही अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचे तिथं, आणि त्याच्यानंतर सबमिटचा ऑप्शन येईल, तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा. तर फॉर्म सबमिट करून देतो मी. त्याच्यानंतर सेव्ह होईल आणि प्रिंट काढून घ्या त्याच्यानंतर फॉर्मची. खूप सोपं आहे, ते अवघड नाही. फक्त PDF ची साईज 250 KB आत ठेवा. तर तुम्ही बघू शकता आता मी सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे तिथं. त्यानंतर सबमिटवर क्लिक केलं की असा एक ऑप्शन येईल तुम्हाला परत फिजिकल. पहिले तुम्हाला ऑप्शन कसला द्यायचा आहे, पोलीस ट्रेनिंगसाठी की पॅरामिलिटरीसाठी. तर मी पहिले पोलीसचा ऑप्शन घेतो. ते प्रिफरन्स द्यायचे आहेत आपल्याला, 1 आणि 2 नंबर असे प्रिफरन्स द्यायचे आहेत. असे दोन्ही पण प्रिफरन्स द्यायचे आणि सबमिट अँड लॉकवर क्लिक करायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. थोडा वेळ घेत आहे, तुम्ही पण लोड असेल तर थोडा वेळ थांबून घ्या, सबमिट होऊन जाईल तुमचा फॉर्म. आता इथं दिसतं आहे की फॉर्म सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर एक PRN नंबर येईल, त्याच्यावर क्लिक केलं की तुमचा एक फॉर्मची प्रिंट तुम्हाला जनरेट होईल. ती फॉर्मची प्रिंट काढून घ्या आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी एक नंबर देतो, त्या नंबरला पण ती प्रिंट पाठवून द्या. त्याच्यावर डॉक्युमेंट पण पाठवायला लावले तर ते डॉक्युमेंट पण पाठवून द्या.
तर हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक परीक्षा होईल. त्या परीक्षेत तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला दर महिना 10,000 असं 6 महिन्याचं ट्रेनिंग आहे. त्यात तुम्हाला 6 महिन्यापर्यंत 10,000 रुपयाचे मानधन मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.